पुढची बातमी विरारमधून येते। विरार पश्चिमेकडील विरार रेल्वे स्टेशन ते बोळिंज मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेलाय। साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर याच पाण्यातून मुंबईच्या दिशेने कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करावा लागतोय। जर पावसाचा जोर कायम राहिला तर या रस्त्यावरची वाहतूक बंद करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आता वाहतूक करावी लागेल। पालिका प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन समिती कुठेही दिसत नसल्यामुळे नागरिकांनी आता इथे संताप व्यक्त केलाय। तर पालिकेच्या कारभाराचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय। विरारमध्ये बोळिंज रस्ता आता पाण्याखाली गेलेला आहे। इतकं पाणी साचलंय की चक्क तिथल्या बाजूच्या दुकानांच्या आतही हे पाणी जाऊ लागलंय। तर याच पाण्यातनं वाट काढत आता स्टेशनकडे जाणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना याच पाण्यातनं वाट काढत जावं लागतंय। संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुंबईकडे येणाऱ्या तिथल्या तिथे वाहतूक करणाऱ्या प्रत्येकालाच याचा त्रास सहन करावा लागतोय। गुडघाभर पाण्यातनं वाट काढत प्रत्येकालाच जावं लागतंय। वसई विरार शहरातील रस्ते आता नदीचे रूप धारण केलेले आहेत आणि सध्या मी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये उभा आहे। तर पाहिलं तर हा बोलिंज रेल्वे स्टेशन मार्ग आहे आणि या मार्गावर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या मार्गावरून लाखो प्रवासी जे आहेत ते ये जा करत असतात। मात्र बोलिंज मार्ग ते विरार रेल्वे स्थानक हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि याच पाण्यातून आता शाळकरी विद्यार्थी असेल, चाकरमाने असेल, यांना ये जा करावी लागत आहे। रिक्षाच्या माध्यमातून सध्या तरी सेवा जी आहे ती सुरू आहे। मात्र जर पुन्हा पाऊस असा कायम राहिला तर बोलिंज रस्त्याचा आणि रेल्वे स्थानकाचा जे आहे ते संपर्क तुटण्याची दाट शक्यता झालेली आहे। मात्र एकदा पाहिलं तर हे रेल्वे स्टेशन परिसर आहे आणि या परिसरातील जी दुकानं आहेत ही दुकानं पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या दुकानदारांना देखील या पडणाऱ्या पावसाचा फटका आता बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। महत्वाची बाब म्हणजे जर पूर्णतः पाऊस असाच जर कंटिन्यू राहिला तर नक्कीच पूर्णतः वसई विरार नालासोपारा शहर जे आहे ते जलमय होईल आणि व्हायला देखील सुरुवात झालेल्या अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झालेल्या अनेक रस्त्यावरून जो आहे तो सोसायटीवाल्यांचा संपर्क तुटलेला आहे। मात्र सध्यागत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना या आपण पाहतोय विरारमधला बोळिंज रस्ता हा पाण्याखाली गेलाय, तर वसई विरारमध्ये मध्यरात्रीपासून पावसाचा जोरही वाढलाय। त्यामुळे शहरातल्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं ठिकठिकाणी आपल्याला दिसतंय। साचलेल्या गुडघाभर पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना मार्ग काढत कसरत करावी लागते। विरार पश्चिमेकडील ओल्ड विवा कॉलेज परिसरातही गुडघाभर पाणी साचलंय।